आता यात 3 जणांचा मृत्यू झाल्याचं औपचारिकपणे कळलंय। यात 2 पायलट होते आणि 1 इंजिनियर होता। हेलिकॉप्टर कोसळताच त्याला क्षणार्धात आग लागली आणि या तिघांनाही बहुधा बाहेर पडायची संधीच मिळाली नाही अशी शक्यता आहे। ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं। पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले आहेत। आग बहुतांश पूर्णपणे विझवण्यात यश आलंय आणि आता इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, मिलिंद, आता आपण त्याच गोल्फ क्लबच्या परिसरात आहोत। मी आपला सहकारी गणेशला सांगेल की तो स्पॉट दरीतला झूम करून दाखव। आत्ताच तिथनं जे मृत्यू झाला दुर्दैवी त्यांची मृतदेह तिथून अग्निशमन दल तिकडून नेतंय। ते अक्षरशः तिथे जायलाही रस्ता नाहीये। मी तिथे आपण इथून जरी झूम करून दाखवत असलं कॅमेऱ्याद्वारे तर तिथे पोहोचायला किमान आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। म्हणून आपण इथनंच टेकडीवरनं ते दृश्य दाखवतो। समोर ते चमकणारे पत्रे दिसत आहेत ना, तेच ते हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। त्या भागातले सगळे अग्निशमन दलाचे जवान तिथे रेस्क्यू ऑपरेशन राबवताना आपल्याला दिसतील आणि पलीकडे ते सगळी पब्लिक जमा झालेली आहे। साधारण 6:45ची घटना आहे। ह्याच गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून मी इकडं आपल्या विरुद्ध बाजूला याचं हेलिकॉप्टरचं टेकअपचा स्पॉट आहे, हेलिपॅड आहे। तिथून ते टेकअप झालं आणि पुढच्या 5 मिनिटात, 5ही मिनिट म्हणत 3 मिनिटात अवघं ते कोसळलं। खरं तर रोजचा त्याचा नेहमीचा रूट आहे आणि ह्यात दरीत धुकं होतं। धुक्यात अंदाज आला नाही, कंट्रोल सुटला आणि डायरेक्ट ते कोसळलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। 2 पायलट होते, 1 इंजिनियर होते। हेरिटेज एव्हिएशनचं ते हेलिकॉप्टर होतं, तिकडे पुढे मुंबईला चाललं होतं अशी माहिती मिळते। अजून त्याचं कन्फर्मेशन मिळालं नाही की सुनील तटकरे आज रायगडमध्ये तिथून ते मुंबईला जाणार आहे, त्यांना ते घ्यायला जाणार होतं की काय याचा अर्थात दुजोरा मिळालेला नाही। पण हे हेलिकॉप्टर इथून जात असताना दुर्दैवाने त्याचा इथं अपघात झालेला आहे आणि याच परिसरात खरं तर इथून त्याचा नेहमीचा रूट आहे असं इथले स्थानिक प्रत्यक्षदर्शी सांगतात। पण आज जास्त दाट धुकं असल्यामुळं पायलटला अंदाज आला नाही आणि ही दुर्घटना घडली। जागेची या दरीत गोल्फ क्लबच्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या दरीत हे हेलिकॉप्टर कोसळलं। खरं तर ऑक्सफर्ड गोल्फ क्लबला अनेक व्हीआयपी मीटिंग होतात, सगळे सीईओ कंपनीचे हाय प्रोफाईल ही सगळी मंडळी आपण बघू शकतो। किती क्लोज शॉट गणेश आपल्याला दाखवतोय। इथून हा स्पॉटचं अवस्था आपण बघू शकत नाही, इतकी वाईट पद्धतीने ते हेलिकॉप्टर पडलेलं आहे। जागीच आग लागून आपण ते दृश्यांमध्ये पाहिलेलं आहे आणि सगळं बेचिराग झालेलं आहे हेलिकॉप्टर। मिलिंद, ही दुसरी घटना आहे दुर्दैवाने। यापूर्वी तिकडे मुळशी भागात एक हेलिकॉप्टर असंच कोसळलं आणि तिकडेही अशाच पद्धतीने दुर्घटना घडली। त्यानंतर बरोबर आहे चंद्रकांत, या दृश्यांवरनं आपल्याला कल्पना येऊ शकते की खरं तर जिथून हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं तिथून हे अंतर फार लांब नाही, पण धुक्यामुळे कदाचित हेलिकॉप्टरच्या चालकाला, पायलटला काही अंदाज आला नसेल किंवा अन्य एखादी घटना। आता त्यावेळेला नेमकं काय झालं हे आपण इथून सांगू शकणार नाही, पण अतिशय अवघड असा हा रस्ता आहे। चालत जायला सुद्धा सोयीचा असा हा रस्ता नाही आणि इथून पुढचं आव्हान चंद्रकांत या दृश्यांवरनं असं दिसतंय की केवळ म्हणजे सगळ्यात आधी तर या डेड बॉडीज वर आणाव्या लागतील आणि त्यानंतर इथे ब्लॅक बॉक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल। ज्या एव्हिएशनचं विमान होतं त्याचे काही अधिकारी आले आहेत? हो, अजून ते पोहोचलेलं नाही। हेरिटेज एव्हिएशनचं हेलिकॉप्टर होतं आणि इथं हेलिपॅड आहे बाजूला ऑक्सफर्ड गोल्फ, तिथनं ही सगळी खासगी हेलिकॉप्टर्स उड्डाणं घेतात आणि त्यांचा खरं तर नेहमीचा रूट आहे। पण अंदाज आला नाही दाट धुक्याचा आणि ह्या भागात खरं हा सगळा डोंगराळ भाग आहे, दऱ्या आहेत इकडे, त्यामुळे इकडे धुकं नेहमी पडतं आणि त्यातनंच हा अपघात घडलेला आहे। मिलिंद, आता मृतदेह नेण्याचं काम सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये क्लोज मध्ये आपल्याला गणेश चंद्रकांत, मी थोडंसं थांबवतो। रवींद्र धंगेकर आपल्यासोबत लोकप्रतिनिधी जोडले गेलेत। आमदार धंगेकरजी, या अपघाताबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल, तुमच्याकडे आणखीन काही माहिती आहे का? नाही, याच्यामध्ये आता हे हेलिकॉप्टर जे कोसळले त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत, तर याच्यामध्ये काही त्यांचे तज्ञ लोक असतात। याच्यामध्ये आज पावसाळ्याचे दिवस आहे, दाट धोका आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याच आता चॅनलवरनं ऐकतोय। परंतु जर काही तांत्रिक चुकीमुळे जर अपघात होत असतील तर त्या चुका टाळल्या पाहिजेत।
त्यात ते विमान खाजगी हेलिकॉप्टर खाजगी होतं का प्रवाशाचं होतं हे माझ्या लक्षात नाही आलं. खाजगी असेल तर त्यांनी सुरक्षता घेतली पाहिजे आणि जर ते प्रवासी वाहतूक असेल तर त्याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे. व्यवसायाच्या माध्यमातून जर काही गडबड होत असेल आणि अशा पद्धतीने जर अपघात होत असतील तर ते टाळले पाहिजे. बरोबर, कारण हा आता पुणे काही पहिल्यासारखं नाही राहिलं धंगेकरजी. आता सगळ्या भागात वस्ती आहे, त्यामुळे त्याही दृष्टीने विमान कंपन्यांनी सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे असं वाटतं. तुम्ही कसं पाहताय? मी तेच म्हणलं की व्यवसायाच्या स्पर्धेतून जर झालं असेल तर ते त्याच्यावर त्यांच्या तज्ज्ञ लोक जे काय आहेत त्यांनी ते हवामानाचा अंदाज घेऊन सोडलं पाहिजे आणि खाजगी असेल तर त्यांनी दक्षता घेतली पाहिजे याच्यामध्ये. कारण हे सध्या धावतं जग झालं, धावत्या जगामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. खरंय खरंय. धंगेकर सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. स्थानिक आमदार संग्राम थोपटे आपल्यासोबत जोडले गेलेत. सर, तुमची काय प्रतिक्रिया यावर? तुम्हाला याबद्दल माहिती कधी मिळाली? नाही, आता एक थोड्या वेळापूर्वी माहिती मिळालेली आहे. सकाळी 7 ते 8, 7:30च्या दरम्यान हे हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं आणि त्यानंतर काही क्षणातच ते हेलिकॉप्टर त्या ठिकाणी कोसळलं. त्याच्यामध्ये 3 कॅज्युअलिटीज झाल्यात असं प्रथमदर्शनी दिसतंय. साधारणतः मागच्या महिन्यामध्ये एक हेलिकॉप्टर त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने येताना ते माझ्या मतदारसंघात कोसळलं होतं. त्यावेळेला सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नव्हती, परंतु ही आजची दुर्दैवी घटना आहे. खरं तर बोध घेण्यासारखं आहे. आता कशामुळे झालं, काय झालं हा एक पुढचा तपासाचा विषय आहे. परंतु हे भरवस्तीत पडलं असतं तर फार मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती आणि जे आज जरी पडले तरी ती दुर्घटना फार मोठी आहे. बरं संग्रामजी, एक प्रश्न आणखीन. या भागात आता अशा छोट्या छोट्या विमान कंपन्या आहेत, नागरी भाग सुद्धा आता झपाट्यानं वाढलाय पुण्याचा. काही विशेष काळजी घेतली पाहिजे? तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय सूचना कराल? तुम्ही पाहिलं असेल आता ऑक्सफर्ड हे बऱ्यापैकी VIP मुवमेंट असणारं हेलिपॅड आहे. हो, आणि बऱ्यापैकी म्हणजे मग राष्ट्रपती महोदयांचा असेल, पंतप्रधान महोदयांचा असेल, मुख्यमंत्री महोदयांचा असेल किंवा राजकीय पॉलिटिकल किंवा उद्योगपती व्यावसायिक मोठ्या प्रमाणात ते हेलिपॅडचा वापर त्या ठिकाणी होतो. हो, आता तिथं नागरीकरण मोठ्या झपाट्याने वाढत चाललेलं आहे. बावधनचा पूर्वीचा भाग असेल, सूस असेल, माळुंगे असेल, या सर्व परिसराचा जर परिसर पाहिला, भुगाव, बुकुम, हिरंगुट, तर प्रचंड नागरीकरण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आता ही जी जागा आहे ती पहिल्यापासून त्या ठिकाणी तसा हा परिसर त्या ठिकाणी मोकळा होता, पण आता नागरीकरण झपाट्याने वाढत चाललेलं आहे. तर त्याचा भविष्य काळात त्या ठिकाणचा कसा वापर करायचा हा तिथल्या खरं तर त्या कंपनीच्या असतील किंवा त्या मालकाने ओनरनी त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. बरं, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही दृश्य दिसत आहेत. बावधन इथल्या बावधनच्या बुद्रुक भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं आणि खरं तर ही कंपनी जी आहे ही जुनी कंपनी आहे आणि मोठा अनुभव असलेली ही कंपनी आहे. अनेक VVIPs याच कंपनीची हेलिकॉप्टर्स वापरतात महाराष्ट्रात. पण आजची झालेली घटना ही खरंच धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी आहे. चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय? चंद्रकांत, हे हेलिकॉप्टर आपल्या प्रेक्षकांच्या करता, हा तू दृश्य तर दाखव, पण एकीकडे हेही सांग की हे हेलिकॉप्टर कुठल्या कंपनीचं आहे, किती काळाचा अनुभव आहे या कंपनीला आणि या हेलिकॉप्टर कंपनीचे काही अधिकारी आलेत का इथे? अद्याप तरी इथं स्पॉटवर पोहोचलेले नाही. तिकडे खाली निश्चित पोहोचले असतील तर आपल्याला सांगता येत नाही. पण इकडे मी पुन्हा एकदा, आपण यापूर्वी हेलिकॉप्टर कुठे कोसळलं तो स्पॉट दाखवला. मी आता गणेशला विनंती करेल की इकडे जो गोल्ड क्लब आहे जिथून ते टेक ऑफ घेतलं ज्या हेलिपॅडवरनं, ही समोरचं जी बिल्डिंग दिसते याच्या बाजूलाच पाठीमागे हेलिपॅड आहे आणि इथून त्यांनी टेकअप घेतलं. म्हणजे अवघं साधारण 2-3 मिनिटात हे सगळं अपघात झालेला आहे. सकाळी 6:45च्या दरम्यान त्यांनी टेकऑफ घेतलं ह्याच गोल्ड क्लबच्या बिल्डिंगवरनं आणि लगेच इकडे साधारण 100-200 फुटावरही गेलं नसेल ते, हवेचं अंतर जर मोजलं तर 500 होईल अंदाजे, आणि लगेच तिथं ते कोसळलेलं आहे. असं तो एकूण तो घटनाक्रम झाला आणि हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं ते हेलिकॉप्टर आहे. मिलिंद,
आता तिथनं मृतदेह हलवण्याचं काम खरं तर खूप जिकरीचं काम आहे. तिथं पोहोचतानाही तारेवरची कसरत करावी लागते. जायचं असेल तर थेट पलीकडून फिरून जावं लागेल. डोंगरातनं तिथं पोहोचण्यासाठी किमान अर्धा पाऊण तास लागेल. म्हणून आपण ही टॉप अँगलनी गोल्ड क्लबच्या टेकडीवरनं ही सगळी दृश्य झूम करून दाखवतोय प्रेक्षकांना, जेणेकरून त्यांना पाहता यावं लगेच. आणि स्पॉट कुठलं आहे हे पत्र जे चमकताना दिसतंय ते त्याच अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे आहेत आणि त्याच परिसरात त्या 3 जळून खाक झालं. आणि आता तिथले जे ब्लॅक बॉक्स असतील, इतर पार्ट असतील ते सगळे जळालेले आणि मृतदेह नेण्याचं काम अग्निशमन दलातर्फे केलं जातंय. आणि हे रेस्क्यू ऑपरेशन जवळपास आता संपत आलेलं आहे. पण सगळे अधिकारी जे आहेत, प्रशासकीय अधिकारी म्हणजे प्रांत असतील, पोलीस असतील, नंतर अग्निशमन दल असेल, हे सगळे स्पॉटवर तिथे पोहोचलेले आहेत आणि रेस्क्यू ऑपरेशन पार पाडतायत. मिलिंद. बरोबर चंद्रकांत, ही दृश्य खरंच धक्कादायक आहेत. जेव्हा हा अपघात घडला त्यावेळेला कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, कारण जसं तू सांगतोय आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी थोपटे यांनी म्हटलं की अतिशय रुटीन आहे हे या सगळ्या भागाकरता. इथून नेहमी हेलिकॉप्टरची उड्डाणं होत असतात. इथेच पाठीमागच्या बाजूला हेलिपॅड आहे. एवढंच नाही तर या एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून जी हेलिकॉप्टर्स पुरवली जातात तर अनेक VVIPs याचा वापर करत असतात. आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. अपघातग्रस्त झालेल्या विमानातल्या लोकांना आता हळूहळू इथून बाहेर काढलं जात आहे. हे हेलिकॉप्टर छोटं हेलिकॉप्टर होतं. यात 2 पायलट होते आणि एक इंजिनियर या हेलिकॉप्टरमध्ये होता ज्या वेळेला हा सगळा अपघात घडला. अत्यंत टेकडीचा हा सगळा भाग, इथे झाडी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तसंच गेल्या 2-3 दिवसांपासून धुकं सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात असतं. दिवसातनं 5-6 वेळेला इथनं वेगवेगळ्या प्रकारची उड्डाणं होत असतात. पण या वेळेला मात्र कोणालाच अंदाज नव्हता असं काही होईल. अत्यंत दुर्दैवी असा प्रकार. हा भागसुद्धा असा आहे की तुम्ही फक्त चालतच येऊ शकता, म्हणजे तुम्ही वाहनानं येणं असा विषयच इकडे असणार नाही. इथून ॲम्ब्युलन्सपर्यंत पोचायचं आहे, फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा इथे पोहोचू शकणार नाही. चंद्रकांत, ज्या वेळेला आता आग पूर्णपणे विझलेली आहे, पण ज्या वेळेला ही घटना घडली इथे फायर ब्रिगेडची गाडी पोहोचण्याचाही काही प्रश्न नव्हता. ऐक ना, मी आता जिथून ते टेकअप झालं ना तर हेलिपॅडवरनं वॉक थ्रू देतो. तिथं खाली जाऊन काय चंद्रकांत, माझा आवाज पोहोचतोय? उनसे मैंने अभी फोन लिया है. किससे पहले आया था, मैं पुलिस बोल रहा हूँ. उनसे मैंने अभी फोन लिया है. आपण ही आता अगदी जवळनं दृश्य पाहतो आहोत. ही दृश्य तुम्हाला दाखवता येण्यासारखी नाहीत, त्यामुळे ती दृश्य तुम्हाला ब्लर करून आम्ही दाखवू. आणि हळू म्हणजे ही अपघाताची घटना घडल्यानंतर काही वेळात माहिती जशी कळली, काही स्थानिक लोक होते ते इथे आले होते, पण आता या सगळ्यांना बाजूला करण्यात येत आहे. आता इथे पोलीस, तहसीलदार आणि अन्य संबंधित अधिकारी इथे पोहोचलेत, कारण या सगळ्याचा पंचनामा करावा लागेल. बाकीच्या गोष्टींची कायदेशीर प्रक्रिया इथे पार पाडावी लागेल. हे 3 जण नेमके कोण होते, त्यांची नावं काय, याबद्दलची माहिती पुढच्या काही वेळात मिळवण्याचा आपण प्रयत्न करूयात. पण 3 जण या हेलिकॉप्टरमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते असं कळतं. आणि उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटात, म्हणजे खरं तर 5 मिनिटंसुद्धा नाही, त्याहीपेक्षा कमी वेळात, कारण इथून अगदीच हाकेच्या अंतरावर हेलिपॅड आहे जिथून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. चंद्रकांत, माझा आवाज? चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे. पण ताजी माहिती या क्षणाची की या हेलिकॉप्टरमधनं कोणीही बचावलेलं नाही. 3 जण प्रवास करत होते या हेलिकॉप्टरमधनं. यात 2 पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे. आणि हे सगळेच्या सगळे यात दगावले आहेत. अत्यंत
दुर्दैवी आणि धक्कादायक अशा प्रकारची ही गोष्ट। आज सकाळच्या दरम्यान हा अपघात झाला। पुण्यात बावधन बुद्रुक भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं। दाट धुक्यामुळे ते कोसळल्याचं कळतं। ऑक्सफर्ड काउंटी नावाची ही कंपनी आहे। ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टवरून तिथे लागूनच एक हेलिपॅड आहे आणि तिथूनच या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं। साधारण 7:30च्या सुमारास या हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेने उड्डाण केलं। ऑक्सफर्ड काउंटी आणि HEMRL या संस्थांच्या माध्यमातून ही सेवा इथे पुरवली जाते। या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केल्यानंतर जेमतेम 2 ते 5 मिनिटात हे हेलिकॉप्टर कोसळलं, त्याला अपघात झाला। खूप उंचीवरनं ते कोसळलंय। आता याची काही पाहणी इथे होते आहे आणि इथून आणखीन एक हेलिकॉप्टर आता उड्डाण करताना आपण पाहतो आहोत। पुण्यातील बावधन परिसरातला जो हेलिकॉप्टरचा अपघात झाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते। ते सुतारवाडीला जाणार होते। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते। याबद्दलच्या काही अपडेट्स पुढच्या काही क्षणात आम्ही तुम्हाला